झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण बघताय झी 24 तास। बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करणारे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 125व्या जयंतीनिमित्त साताऱ्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत कर्मवीर भाऊराव पाटलांची शेव्हरलेट गाडी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली। या मिरवणुकीत राज्यभरातून 10 चित्ररथ आणि हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते। 1948 मध्ये अमेरिकन कंपनीची ही गाडी वैकुंभाईच्या मदतीनं आयात करण्यात आली। BYF 5301 या क्रमांकाची ही गाडी बॉम्बे गॅरेजमधून 9195 रुपयांना खरेदी करण्यात आली। गाडीचा खर्च संस्थेवर पडणार नाही याची विद्यार्थ्यांनी हमी घेतल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांनी गाडी स्वीकारण्यास मान्यता दिली होती। ग्रामीण भागात 101 शाळा सुरू करण्याचा संकल्प तेढीस नेण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी या गाडीची मोठी मदत झाली होती। सातारा जिल्ह्यामध्ये सातारा आणि त्यावेळचा सांगली जिल्हा हा सातारा जिल्हाच होता। या दोन्ही जिल्ह्यातील जी काही जातीय दंगली होती ती क्षमवण्यासाठी या गाडीचा अण्णांनी उपयोग केला। आज जयंतीच्या कार्यक्रमाला आम्ही अण्णांच्या गाडीवर फिरलो। आमच्या आयुष्याचं कल्याण झालं वाटायला लागलं। आज रयत सेवक असल्याचा आम्हाला अभिमान वाटायला लागला। अण्णांनी आमच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देऊन आमच्यावर ते जे प्रेम दाखवलं व त्यांच्या प्रेमातून जे आम्हाला शिक्षण दिलं त्याच्या उत्साहाने आणि त्यांची 125वी जयंती साजरी करण्यासाठी आम्ही सर्व मोखाडे कॉलेजचे विद्यार्थी अतिशय उत्साहाने इथं आलेलो आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।